धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून टोलवाटोलवी सुरू आहे का असा प्रश्नही उपस्थित झालेला आहे। तर आज बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एक वेगळंच दृश्य मात्र पाहायला मिळालं। अजित पवारांच्या शेजारी पंकजा मुंडे बसल्या होत्या, तर पंकजा मुंडेंच्या शेजारी धनंजय मुंडे बसले आणि त्यामुळे अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या शेजारी बसणं टाळलं का अशाही चर्चा या निमित्तानं जिल्ह्यात सुरू झाल्या। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून टोलवाटोलवी सुरू आहे का असा प्रश्नही उपस्थित झालेला आहे। तर आज बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एक वेगळंच दृश्य मात्र पाहायला मिळालं। अजित पवारांच्या शेजारी पंकजा मुंडे बसल्या होत्या, तर पंकजा मुंडेंच्या शेजारी धनंजय मुंडे बसले आणि त्यामुळे अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या शेजारी बसणं टाळलं का अशाही चर्चा या निमित्तानं जिल्ह्यात सुरू झाल्या।